नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत चिकन सुक्का. मस्त असं कोणतंही वाटण न करता आपण चिकन सुक्का बनवणार आहोत. खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि खायला एकदम भन्नाट लागते. याचा लूक जर नंतर बघितलात ना, बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. इतकी भारी दिसते, लागते खायला. त्यासाठी काय करायचं आहे, पहिले तर बघा मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, जवळपास 1 चमचाभर मोठा आपला. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे भरपूर सारा ठेचून. ठेचलेला लसूण टाकला आणि तो छान परतवून घ्यायचा आहे. त्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत थोडासा, कारण का जेवढा तो मस्त भाजला जातो ना, त्याचा स्मेल खूप भारी उतरतो. आणि त्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि ती चांगली परतवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेला कांदा वापरणार आहोत आपण. तुम्ही पाहिजे तर बारीक चिरून वगैरे टाकलात तरीही चालेल, पण मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे कांदा. जवळपास मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि तेवढा चॉप करून घेतलेला आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. इथे बघा तुम्ही कांदा सॉफ्ट होत आलेला आहे, पिंकिश, हलकासा पिंकिश जो कलर असतो ना, तो आलेला आहे कांद्याला. तोपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चॉप केलेला टोमॅटो टाकायचा आहे. हेही मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत. मस्त लाल चटक असे टोमॅटो आहेत आणि छान बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तेलावर तेही परतवून घ्यायचे आहेत. छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. कुठलंही याच्यामध्ये वाटणाची गरज लागत नाही चिकन सुक्का बनवताना आणि इतकं झटपट होतं ना, जास्त वेळही लागत नाही आणि टेस्टी तर बनतं. आणि त्याच्यानंतर इथे बघा थोडंसं अजून कांदा टोमॅटो पटकन शिजावं म्हणून मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. पुन्हा मीठ टाकायची गरज पडणार नाही, या हिशोबानेच मीठ टाकलेलं आहे. जर तुम्हाला असा अंदाज येत नसेल तर तुम्ही नंतर टाकलात तरीही चालेल. आणि छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून त्याला ना शिजू द्यायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे. आणि इथे बघा झाकण काढून इथे परतवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवल्यामुळे ना कसं वाफ येते आणि त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळे आणि त्याच्यामध्येच व्यवस्थित चिकन पण असं नंतर शिजून निघतं. कोणतंही वाटण किंवा पाणी पण टाकायची गरज पडत नाही. ह्याच्यामध्ये वाफेमध्येच मस्त असं त्याला ना पाणी सुटतं आणि छान असं शिजून निघतं चिकन. आणि ते आता मसाले टाकणार आहोत. बेसिक मसाले आहेत. थोडंसं हळद टाकलेली आहे, लाल तिखट टाकलेलं आहे. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करूच शकता. जर झणझणीत असेल तर मजाच वाटते खायला. त्याच्यानंतर थोडा गरम मसाला टाकलेला आहे, धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले ना छान परतले गेले पाहिजेत, मग त्याचा कच्चा वास जो असतो ना तो निघून जातो. एका साईडला मी चिकनही धुवून वगैरे ठेवलेलं आहे. छान वॉश करून ठेवलेलं आहे 2 ते 3 पाण्यातून. आणि त्याच्यानंतर छान मसाले परतवून झाले की त्याच्यामध्ये आपण आता चिकन टाकायचं आहे. मस्त वॉश केलेलं चिकन. हे जवळपास अर्धा किलोपेक्षा जास्त आहे. का तर 1 किलो आणलं होतं, त्यातलं थोडंसं चिकन मी चिकनचा पुलाव किंवा खिचडी म्हणू शकता त्याचं बनवण्यासाठी मी थोडंसं वेगळं ठेवलं होतं, त्याच्यामुळे अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्तच असेल हे. आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या कांदा टोमॅटोच्या मसाल्यांमध्ये. चिकनला छान एकजीव करून घ्यायचं आणि नंतर वाफेवर शिजवायचं आहे. मसाल्यांमध्ये तर पहिले चिकन व्यवस्थित फ्राय व्हायला पाहिजे, मस्त मिसळले गेले पाहिजे, तेव्हाच कुठे त्याला मस्त अशी चव येते. मसाले जेवढे आपण भाजू ना चांगले, तेवढे त्याच्यामध्ये चिकन वगैरे भाजलं गेलं ना चांगलं की त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून आपण वाफ काढायची. आता याच्यात पाण्याचा वापर करणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण झाकण ठेवूनच आपण त्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये अलटत पलटत राहायचं आहे. मसाले वगैरे जळू शकतात किंवा म्हणजे खाली लागू शकतं, तर करपवू शकतं, त्याच्यामुळे आपण ना मध्ये मध्ये जरा झाकण काढून परतवत राहायचं आहे, जेणेकरून प्रॉपर असं सगळीकडून छान असं शिजलं गेलं पाहिजे. आणि प्लस कुठेही लागणार नाही, जळणार नाही आपल्या चिकनचा जो मसाला आहे तो. त्याच्यामुळे असं आलटून पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला आपण शिजवून घ्यायचं आहे. मी इथे कुठेही पाण्याचा पण वापर करणार नाही आहे, फक्त वाफेवर आपण हा मस्त असं चिकन सुक्का बनवणार आहोत. ना कोणतं पाण्याचा वापर ना वाटणाचा वापर करायचा आहे. आणि इथे बघा वाफेवर शिजवतो आहे ना आपण, तसं असं त्याला मस्त असं कांदा टोमॅटो वगैरे आहे ना, त्याच्यामुळे मस्त असं पाणी सुटत जातं. आणि मगाशी तुम्ही क्वांटिटी बघितली असेलच ना किती होती. आणि आत्ता बघा इथे मस्त असं सुकत चाललेलं आहे ते आणि छान शिजत चाललेलं आहे. छान एकदा व्यवस्थित पुन्हा झाकण काढून ढवळते आहे. जसं व्यवस्थित जेवढं भाजलं जाईल ना, त्या ह्याच्या वाफेवर शिजलं जाईल ना, जसं जसं सुकत जाईल त्या ह्याच्यामध्ये, तेव्हा तेवढा तो ज्युसी आणि टेस्टी बनतो, टेम्पटिंग बनतो. आणि ते पुन्हा आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी. इथे आपला तर चिकन सुक्का तयार होत आलेला आहे आणि छान कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊया.
जेणेकरून कोथिंबिरीचा पण स्वाद येईल आपल्या चिकनमध्ये मस्त असं. आणि खाण्यासाठी मग आता इथे आपल्याला तयार आहे चिकन सुक्का. इतका डिलिशियस झालेला, इतका टेस्टी झालेला ना, बघा ना, म्हणजे बॅचलर जे असतील ना त्यांनाही करता येईल इतकं भारी आहे. साधी सिंपल रेसिपी आहे, झटपट होते, जास्त वेळ लागत नाही आणि कोणत्याही वाटपाची वगैरे अजिबात गरज पडत नाही. ह्याच्यावर तुम्ही भाकरी, भात वगैरे काहीही खाऊ शकता. मी इथे भाकरीबरोबर सर्व केलेलं आहे, मस्त गार्निश केलेलं आहे कोथिंबिरीने. आणि कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.